नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण झटपट होणारी कुकरमध्ये गावरानी चिकन करी बनवणार आहोत। तर अगदी सोप्या पद्धतीची आहे, चमचमीत मस्त आहे। खूप अशी मसालेदार नाही, झणझणीत नाही, मीडियम आहे। खायला खूप छान लागते ही चिकन करी। तर चला मग वेळ न घालवता बघूया गावरान चिकन करी। तर इथे मी गावरानी चिकन घेतलेलं आहे। तर हे 700 ग्राम चिकन आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं 4-5 वेळा, क्लीन करायचं, पाणी निथळून घ्यायचं, एका भांड्यात टाकायचं चिकन, त्यावर चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची। अर्ध्या लिंबाचा रस आपण यावर टाकून घेणार आहोत आणि आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चिकन छान मॅरिनेट होतं। जोपर्यंत आपण मसाला वगैरे बाकीचं तयार करतो तोपर्यंत चिकन छान मॅरिनेट होतं 15-20 मिनटं। तर इथे मी गॅसवर कुकर ठेवला। यामध्ये आपण 4 पळी तेल टाकायचं किंवा आवडीप्रमाणे कमी टाकलं तरी चालेल। अर्धा चमचा जिरं, काही खडे मसाले म्हणजे तेजपान, दालचिनी, चक्रीफूल अर्ध, दालचिनीचा तुकडा, 4-5 काळी मिरी, 2-4 लवंग, दालचिनीचा तुकडा असं आणि 1 हिरवा वेलदोडा ते टाकून घ्यायचं आणि खूप जास्त परतवायचं नाही। त्यानंतर यामध्ये 4 कांदे मी अगदी बारीक कापून घेतले बघा, मस्त चॉपरमध्ये हे टाकून घ्यायचे आणि हलक्या सोनेरी रंगावर परतायचे आहे। खूप असे काळपट करायचे नाही आपल्याला कांदे। त्यानंतर 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकून तीही परतून घ्यायची, मस्त छान असं परतून घ्यायचं बघा। गॅसची फ्लेम मी इथे मीडियम ठेवलेली आहे आणि सतत हे कंटिन्यू परतत आहे, म्हणजे कांदा एकसारखा परतल्या जातो। कांदा इथे हलका सोनेरी झालेला आहे आता, मस्त। त्यानंतर मी काय केलं, 1 मोठा लाल टोमॅटो आणि त्यामध्ये 6-7 काजू असे मिक्सरमध्ये दळून घेतले बघा, छान असे। तुम्ही जास्तही टोमॅटो टाकू शकतात। इथे मी 1 मोठा घेतला होता आणि काजू मस्त छान अशी त्याची पेस्ट केली, ती टाकून घेतली आणि मस्त आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर हे परतवायचं। थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं, अगदी थोडंसं, म्हणजे टोमॅटो शिजतो आणि तेल पण छान सुटतं याला। आपण आता हा मसाला परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी कसुरी मेथी, अर्धा ते 1 चमचा, हातावर थोडी क्रश करून ती टाकून घ्यायची। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 2 मोठे चमचे धना पावडर, 1-1.5 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 3 ते 4 चमचे चिकन मसाला वापरायचा आहे, कुठलाही रेडीमेड, त्याने हे चिकन खूप झणझणीत होत नाही। तुम्हाला खूप तिखट बनवायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाले यामध्ये वाढवू शकतात, काळा मसालाही वापरू शकतात, मी आज वापरलेला नाही। सगळे हे साधे मसाले घेतलेले आहे, सोपे आणि झणझणीत करणार नाही आहे, मुलांसाठी बनवत आहे। आता हा सगळा मसाला मी मस्त परतून घेतला लो फ्लेमवर। मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं 2-3 चमचे आणि मसाला परतून घेतलेला आहे, मस्त, म्हणजे लागतही नाही आणि तेल पण छान सुटतं या मसाल्याला लो फ्लेमवर। मस्त मसाला परतून घेतला की आपण ते चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे बघा। मस्त गावरानी चिकन आहे। 2-3 मिनटं हे परतून घ्यायचं चिकन मसाल्यामध्ये छान असं आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि एक 5-10 मिनटं तसंच शिजवायचं अगदी लो फ्लेमवर, म्हणजे चिकनला मस्त असं पाणी सुटतं आणि आमच्या रश्श्यामध्ये ते शिजलं जातं, त्याला छान एक फ्लेवर येतो। हे आपण मस्त तसं शिजून घेतलं 5 ते 10 मिनटं। त्यानंतर आपण झाकण काढून हे एकदा पुन्हा खालीवर करून घ्यायचं आणि आता आपल्याला सुक्कं हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकून हे झाकण लावायचं कुकरचं आणि करी हवी असेल त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर मी इथे 1 ते 1.5 ग्लासच पाणी वापरणार आहे। तर गरम पाणी टाकलेलं आहे मी 1 ते सव्वा ग्लास बघा, जास्त नाही टाकलं मी पाणी। आणि पाणी गरम टाकलं की मिक्स करायचं एकदा, बारीक कापलेली कोथिंबीर असेल टाकून घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर झाकण लावून आपल्याला याच्या 2 किंवा 3 शिट्ट्या करायच्या आहे। तर मी इथे थोडासा चिकन मसाला टाकून घेतला आणि झाकण लावलं आणि आता 3 शिट्ट्या करून घेणार आहे मध्यम आचेवर। 3 शिट्ट्या झाल्या की त्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा, मग झाकण उघडायचं आणि आपलं हे चिकन मस्त शिजून होतं छान परफेक्ट आणि छान तरंग पण आलेला आहे बघा, तेलाचा तवंग किती मस्त सुटलेला आहे। अगदी तर्रीदार हे चिकन मस्त झालेलं आहे, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही, असं मीडियम केलेलं आहे। भाकरी भात सोबत तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत, बाजरीची भाकरी, नागलीची भाकरी, खूप छान लागतं हे गावरान चिकन। तर अशा पद्धतीचं बनवून बघा। रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करत जा, लाईक शेअर सबस्क्राईब करत जा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।